Hello children. So today we will be doing a Marathi lesson and that is झाड आपला मित्र. तर ही मराठीचं पाठ आहे म्हणून सगळं मराठीतच लिहिलेलं आहे आणि आज आपण जास्त मराठीतच बोलायचंय. ओके, सो प्लीज अंडरस्टँड. नाउ लेट अस गो टू आवर फर्स्ट स्लाइड. झाड आपला मित्र. आता झाड आपला मित्र म्हणजे काय? झाड म्हणजे ट्री. यू ऑल नो की ट्री and आपला मित्र means our friend. Okay, so tree, as we all know, we always say, आपण always इंग्लिश मध्ये आपण म्हणतो ट्री इज आवर बेस्ट फ्रेंड. ट्रीज आर आवर बेस्ट फ्रेंड्स. तर तेच आहे की आज आपण झाड आपला मित्र, आणि हा इथे असं पाठ आहे की तो झाड आपल्याशी बोलतोय आणि काय बोलतोय ते आपण बघूया. आता इथे एक असं मोठंसं चांगलं मस्त झाड आहे, दिसतं ना तुम्हाला? हा, तर फर्स्ट जे इथे लिहिलेलं आहे, आता आपण वाचूया मस्त पाठ. आता जे तुमच्या बुकमध्ये तेच आहे इथे. ओके, मी तुम्हाला सावली देतो. तर प्रथम झाड आपल्याला काय सांगतो की मी तुम्हाला सावली देतो. मीन्स आय, तुम्हाला म्हणजे यू, आय एम गिव्हिंग यू ऑल सावली. सावली इज शेड, सो आय गिव्ह यू शेड. ओके, मी तुम्हाला सावली देतो. आय गिव्ह यू, देतो मीन्स गिव्ह, सो आय गिव्ह यू शेड. मग दुसरं तो काय म्हणतो? फळे देतो. तर झाड आपल्याला फळं देतात. तुम्हाला माहिती आहे, ट्रीज गिव्ह अस फ्रुट्स ॲज वी से. नाव सावली इज शेड अँड फळे फ्रुट्स. सो यू कॅन सी अ डिफरंट फ्रुट्स. तुम्हाला दिसते ना, मी मस्त चित्र घातलेले आहेत. हे ऍपल्स, सफरचंद ज्याला म्हणतो आपण मराठीत. मग ही केळी आहेत आणि हे पेअर्स, आणि हे प्लम जे आलू बुखारा म्हणतो ते प्लम्स, आणि हे अंजीर फिग्स. ओके, तर आणि खूप असली फळं देतात झाड आपल्याला. आणि सावली देते. इथे बघा, हा माणूस झोपलेला आहे त्या सावलीत झाडाच्या. ओके, अंडर द शेड ऑफ द ट्री. तर झाड बघा आपल्याला हे सगळं देतं. मग काय देतो झाड? म्हणतो फुले देतो. ओके, इथे आहे फुले देतो. फुले, सो तुम्हाला इथे फुलं दिसणार आहे. गुलाब आहेत आणि हे बघा किती मस्त रंगीत फुले आहेत. तर इतकं सगळं सौंदर्य, इतकं सगळं सुंदर, ब्युटी, सौंदर्य म्हणजे ब्युटी. तर इतकं सगळं झाड आपल्याला देतं. आणि आपण आता पुढेही पाहूया आणखी काय सांगतो झाड आपल्याला. तर आपण जरा परत हे वाचूया एकदा. मी तुम्हाला सावली देतो, फळे देतो, फुले देतो. आता बघूया काय सांगतो झाड. हा, औषधही देतो. औषध म्हणजे मेडिसिन्स. तर झाड आपल्याला औषधही देतो. आता इथे मी चित्र टाकलेले आहेत सगळे, जी हर्ब्स आहे ना, आपण इंग्लिशमध्ये हर्ब्स, मेडिसिनल प्लांट्स हे सगळं आपण म्हणतो. तर तेच आहे. जसे अडुलसा, हे खोकल्यासाठी, फॉर कॉफ यू टेक दिस सिरप. मग ओवा, जे आपण हिंदीत अजवाईन ज्याला म्हणतो, ओके, ते आहे. आणि याची पानं आणि हे ची सीड्स आहे. बी से इन इंग्लिश बिशप्स वीड त्याला म्हणतात आपण. आणि हे आहे पुदिना, मिंट ज्याला आपण म्हणतो, आणि तुळशी, तुलस. ओके, ऑल ऑफ यू नो की तुलसी का होली बसील इंग्लिशमध्ये आपण म्हणतो. आणि दीज आर कॉमन. आणि मग इथे हे जे स्पाइसेस आहे हे पण आपण यूज करतो ॲज मेडिसिन्स. हे आलं आहे, जिंजर, असं हे सगळं आपण यूज करतो. तर हे सगळं वेगवेगळे जे आहेत प्रकार आहेत, हे सगळे आपल्याला झाडच देतात. प्लांट्स ओनली गिव्ह अस ऑल दिस. ओके, तर आपल्याला औषधही देतो. ओके, आणि आता पुढे बघूया आणखी काय देतो झाड आम्हाला. दिवसभर भरपूर ऑक्सिजन मिळवून देतो. आता ऑक्सिजन, यू नो, वी ऑल ब्रीद इन ऑक्सिजन अँड इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. आम्हाला किती महत्व आहे ऑक्सिजनचा. नाहीतर ते जर आपल्याला नाही मिळेल आपण कोणी जगू शकत नाहीये. तर इथे आहे ऑक्सिजनचं पूर्ण सायकल. जशी ऑक्सिजन आहे, आता हे काय, आता ॲनिमल्स आणि आम्ही सगळे वी ब्रीद ना, वी ब्रीद इन दिस, वी ब्रीद द ऑक्सिजन. आणि जेव्हा आपण ऑक्सिजन आत घेतो, जेव्हा आपण श्वास बाहेर देतो, तेव्हा आपण त्या श्वासामध्ये कार्बन डायऑक्साईड हे गॅस आपण बाहेर काढतो. तर तेव्हा ती कार्बन डायऑक्साईड जी गॅस आहे ती झाडं घेतात, कारण त्यांना आपलं जेवण बनवायला ती ऑक्सिजन, ती कार्बन डायऑक्साईड गॅस लागते. तर ते लोक ती घेतात आणि मग ते सनलाईट, इन सनलाईट जेव्हा ऊन पडतं, ऊन आणि पाणी ह्या सगळ्यातून ती आपले जेव्हा प्लांट्स आपले जेवण बनवतात. झाडांना काही त्यांच्या पानातच ती जेवण होतं. तर ते सिंथेसिस हा प्रोसेस करून ते आपले जेवण बनवतात. आणि जेव्हा जेवण बनवतात तेव्हा ते लोक परत आपल्याला ऑक्सिजन रिलीज करतात पानातून. आणि मग परत ऑक्सिजन कम्स इन दी ॲटमॉस्फिअर, ती परत येते
आणि मग आपण परत ती घेते. तर इट्स अ सायकल. ओके, इट्स अ कम्प्लीट सायकल. तर दिवसभर हे चालू असते आणि दिवसभर म्हणून झाड आपल्याला काय सांगतो की दिवसभर मी तुम्हाला भरपूर ऑक्सिजन मिळवून देतो. ओके, आणि आता ऑक्सिजनच नाही, मी आणखीच काही घातलेलं येते की जे झाड आपल्याला देतात. लाकूड आपल्याला सगळं फर्निचर वगैरे बनवायला, आपल्या घरात जी वस्तू आहेत ते लाकूड देतो, आपले पेन्सिल्स वगैरे सगळं बनवायला. आणि मग आपल्याला कपडे, कापड, क्लॉथ जे आपण म्हणतो, तर आपल्याला हे फॅब्रिक आहे आणि त्याचे आपण कपडे बनवतात. तर कापूस आहे इथे आणि हे सगळं त्याच्यातून जे कपडे बनतात ते आहे. ओके, तर कापड देतो आपल्याला झाड. आणि इथे काय आहे, जे हे रबर म्हणजे दिस इज अ रबर प्लांट. हा रबरचा झाड आहे, प्लांट आहे. आणि त्याच्या फ्रॉम द ट्रंक तिथे कापून त्याचा जो रस निघतो, द रेसिन दॅट कम्स, दॅट इज कॉल्ड ॲज लेटेक्स. ते रबर, त्याच्यातून रबर बनते. तर ते जे आपले कारचे टायर्स आहेत किंवा इवन युअर रबर, जे आपण पेन्सिल खोडायला जे रबर यूज करतात, ते सगळं ह्याने बनते. आणि ते कोण देतो आपल्याला? झाड देतात. आणि इकडे रोप, दोरा जो असतो तो सुद्धा आपण झाडाकडनंच आपल्याला मिळतं. तर हे सगळं काही खूप वस्तू अशा आपल्याला झाडं देतात आणि आपल्याकडून काही झाडं घेत नाही. तर म्हणून आपण त्यांना आपला मित्र म्हणतो. आता बघा, झाडं आपल्याला काय सांगतो? तुम्ही माझी काळजी कशी घ्याल? तो विचारतो आम्हाला की हाऊ विल यू टेक केअर ऑफ मी? तुम्ही माझी काळजी म्हणजे केअर कशी घ्याल? हाऊ विल यू टेक केअर ऑफ मी? तर तो आम्हाला सांगतो की तुम्ही काय करा, मला तोडू नका. सो डोंट कट मी. हे बघा, हे आपण तोडतो, आपण कापतो ना, हे बघा. सो डोंट कट मी, ते असं तो सांगतो की मला तोडू नका. द ट्री इज टेलिंग. मग तो काय म्हणतो की मला पाणी घाला. हा बघा, हा चित्र. तर मला पाणी घाला आणि खूप झाडे लावा. सो इट इज ऑल्सो टेलिंग अस टू प्लांट मोर ट्रीज. तर खूप झाडे लावा. बघा, तर इथे झाडे लावतो आपण. तर खूप लावायची आपल्याला. आणि असं नाही की आपण झाडं फक्त लावून सोडली, त्याला आपण केअर घ्यायची, त्याला बघायचं आणि त्याला पाणी घालायचं रोज आणि त्याला जगवायचं आपण. ओके, नाउ लेट्स सी द नेक्स्ट वन. आता फक्त वाळलेल्या फांद्याचं इंधनासाठी वापरा. आता काय बोलतो तो आपल्याला झाड इकडे, की फक्त वाळलेल्या फांद्याच इंधनासाठी वापरा ना. आता इंधन म्हणजे काय? फ्यूल. इंग्लिशमध्ये आपण फ्यूल म्हणतो. तर आपण इथे जेवण बनवायला गावात वगैरे आपण हे चुलीवर आपण लाकूड ठेवतो, नाही का? हे बघा, हे लाकूड असतं. तर झाड आपल्याला सांगतो की तुम्ही कापू नका मला. फक्त तुम्हाला इंधन पाहिजे, तर तुम्हाला फ्यूल पाहिजे, तर तुम्हाला जर घरी जेवण बनवायला किंवा काही करायला लाकूड पाहिजे, तर मला कापू नका. पण काय करायचंय की वाळलेल्या फांद्या ह्या दिसतात तुम्हाला, हे सुकलेल्या नाही का, एकदम ड्राईड, जे ड्राईड ब्रांचेस आहेत, ड्राईड अँड डेड ब्रांचेस आहेत, हे आपण यूज करू शकतो ॲज फ्यूल. तर आपल्याला माहिती आहे, गावामध्ये बायका जातात सकाळी सकाळी जंगलात हे सगळं शोधायला आणि ते लोक घेऊन येतात रोज ते. तर हे बघा, हे पण इथे. तर ते म्हणतात की कापायचं नाही मला कापू नका. डोंट कट द गुड ट्रीज. You get the dead branches and bought from the forest to make the fire, to use as fuel. Whether you want to cook or whether you want to keep yourself warm. तर आपल्याला इंधन means fuel. Okay. Let us see next. वादळामुळे मी मोडून पडलो तर दुसरे झाड लगेच लावा. आता ह्याचा अर्थ काय? वादळामुळे म्हणजे स्टॉर्म. ओके, सायक्लोन, स्टॉर्म जसं असतं. आता सायक्लोन म्हणजे चक्रीवादळ म्हणजे सायक्लोन. तर स्टॉर्म किंवा सायक्लोन आलं की झाड बघा असं उपटून पडतं. तर तेव्हा तो काय म्हणतो झाड आपल्याला, की मी असं पडलो की असं सोडून देऊ नका, दुसरं झाड लावा, लगेच लावा दुसरं झाड. सो वी हॅव टू इमिजिएटली प्लांट अनदर ट्री व्हेन अ ट्री फॉल्स. We must not leave like that and say, oh, this tree fell, how sad. No, you plant another tree. So what happens is that tree will grow soon. Okay. तर असं आपण हे बघा, हे झाडं आपल्याला लावायला पाहिजे अशी. हा, सो इफ ऑल ऑफ अस प्लांट अ ट्री, व्हॉट हॅपन्स? ट्रीज विल इन्क्रीज इन नंबर. तर वादळामुळे मी मोडून पडलो तर दुसरे झाड लगेच लावा. हा, हे असं सांगतोय झाड आम्हाला. ओके. आणि आता
आपण थोडे अर्थ बघूया. विल सी द मीनिंग. दॅट वॉज युअर लेसन चिल्ड्रन. दॅट्स हाऊ इन युअर बुक इट इज. सो नाउ लुक हिअर. अर्थ सांगा means give meanings in English. Now I'm giving you. सावली. सावली means shade. औषध means medicine. काळजी care. वाळलेले dried or dead. फांद्या branches. वादळ storm. लगेच immediately. इंधन fuel. गारवा moisture. प्रदूषण pollution. हे पण शब्द आहेत पुढे म्हणून हे मी 2 शब्द घातलेले. गारवा इज मॉइश्चर आणि प्रदूषण पोल्युशन. दिस ऑल वी गेट फ्रॉम प्लांट्स. ओके ओके. आता रिकाम्या जागा भरा. फिल इन द ब्लँक्स विथ द राईट वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट्स. हवा, झाड, गारवा, धूप, धूप आणि कमी. आता धूप याचा अर्थ आहे की सॉइल, जी माती असते, the soil that is there, no, plants hold the soil, trees hold that soil, their roots hold the soil very tight, otherwise the soil will all go away. Okay, so that is dhoop. It is not sunlight as in Hindi. Okay, it is soil erosion. It holds the soil. हे बघा. झाडे जमिनीची धूप थांबवतात. What happens is the trees will stop soil erosion. So they stop the soil from going into the from flowing away, from getting washed away and all, because they hold the soil. Okay. झाडांमुळे डॅश मिळतो. तर झाडांमुळे काय मिळतो? गारवा. गारवा इज मॉइश्चर. यू गेट दॅट मॉइश्चर अँड यू फील कूल अँड यू गेट रेन बिकॉज ऑफ दॅट मॉइश्चर. ओके. देन झाडे डॅश शुद्ध ठेवतात. तर झाडे हवा शुद्ध ठेवतात. दे कीप द एअर क्लीन. ओके. हवा, दॅट इज एअर. झाडांमुळे प्रदूषण, ॲज आय टोल्ड यू, प्रदूषण इज पोल्युशन. डॅश होते, स कमी होते. सो वेन यू प्लांट मोर ट्रीज, युअर पोल्युशन बिकम्स लेस. देन यू हॅव डॅश, आम्हाला सावली देतो. तर कोण देतो सावली आम्हाला? झाड. ओके. नाउ दिस वॉज युअर फिल इन द ब्लँक्स. या. नाउ वी हॅव ओनली 2 questions here children and this is the end of the lesson here. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. दॅट मीन्स आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन ब्रीफ. इंधनासाठी कोणत्या फांद्या वापरायच्या असतात? म्हणजे फॉर फ्युअल विच ब्रांचेस वी हॅव टू यूज, व्हॉट काइंड ऑफ ब्रांचेस? तर इंधनासाठी फक्त वाळलेल्या, दॅट मीन्स ओनली ड्राईड किंवा डेड फांद्या वापरायच्या असतात. वादळामुळे झाड मोडून पडले तर काय करायचे? तर बिकॉज ड्यू टू द स्टॉर्म ऑर सायक्लोन इफ अ ट्री फॉल्स, व्हॉट वी हॅव टू डू? तर वादळामुळे झाड मोडून पडले तर लगेच दुसरे झाड लावायचे. ओके. सो दॅट इज हाऊ इट इज. नाउ चिल्ड्रन, what I want you to do is we'll just go back to our lesson and we will just see once again. Let us just see children. Okay, just to read. Okay children, so we'll just read now. झाड आपला मित्र, मी तुम्हाला सावली देतो, फळे देतो, फुले देतो, औषधही देतो, दिवसभर भरपूर ऑक्सिजन मिळवून देतो. तुम्ही माझी काळजी कशी घ्याल? मला तोडू नका, मला पाणी घाला, खूप झाडे लावा, फक्त वाळलेल्या फांद्याच इंधनासाठी वापरा. वादळामुळे मी मोडून पडलो तर दुसरे झाड लगेच लावा. कळलं? So that was your lesson children and these were of course your meanings and your fill in the blanks and the question and answers. See that you copy these very neatly children in your Marathi books, and children please copy it. Don't collect your things and keep and then afterwards you don't copy, and when we ask you for the books, oh I have not done. So see that you do it, because this time I am going to check every week. Now I am going to start checking your books.
Okay, afterwards don't say I'm not ready with it and all. So please, I'm going to be very strict now because I've had very bad experiences, children. So please see that you're all going to complete your work. Okay, so this lesson ends here. Goodbye and stay safe.